आभाळ काळवंडलं आणि पावसाचे पहिले थेंब कोसळले. पण या पहिल्याच पावसानं नाशिकमध्ये विकास कामांची आणि प्रशासनाच्या तयारीची पोलखोल झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं आणि त्यात पावसाचा कहर. रस्त्यांवर पाणी, घरांमध्ये पाणी आणि नागरिकांच्या डोळ्यात प्रश्न. पाहूया झी 24 तासचा हा विशेष रिपोर्ट. नाशिकमध्ये काल सलग 3 तास मुसळधार पाऊस झाला. सुमारे 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पण या पावसानं शहराची स्थिती विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, तर काही दुकानांमध्ये थेट पावसाचं पाणी घुसलं, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं खोदकाम सुरू आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्याच पावसात महानगरपालिकेची तयारी फोल ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं. या पावसामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. मेडिकल स्टोअरमध्ये औषधं भिजली, दुकानांमधील माल खराब झाला, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा नागरिक करतात. मान्सूनपूर्व गटारं, साफसफाईचा अभाव असल्याचा आरोपही होतोय. तसंच पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पाणी भरपूर शिरलं होतं. पुरं स्टुडिओमध्ये पाणी गेलं, पुरं पाणी इकडे तिकडे पाणी झालं. आमच्या स्टुडिओचे बी नुकसान झाले, खाली कॅमेरे ते झाले. परत अजून स्थानिक नगरसेवकांनी भरपूर मदत केली, पण ते शेवटी त्यांचा नाईलाज झाला. किती झालं? ते कॅमेरे बिमेरे खराब झाले, काही असं मध्ये पाणी इकडून पार गाड्याने पाणी पार मध्ये गेलं. प्रशासन लक्ष देत नाही आणि काल पूर्ण गल्लीमध्ये घरामध्ये पाणी घुसलंय आणि पूर्ण संसार उपयोगी सर्व साहित्य ओलं झालं, धान्य ओलं झालं. यावर नाशिक महानगरपालिकेने प्रतिक्रिया दिली आहे. ज्या भागांमध्ये पाणी साचलं होतं तिथे पाण्याचा निचरा करण्यात आलाय. भविष्यात पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती शहर अभियंते संजय अग्रवाल यांनी दिली आहे. संबंधित अभियंत्यांशी बोलणं झालं होतं आणि मी अभियंत्यांना आमची जी रेस्क्यू टीम आहे त्यांना घेऊन त्वरित तिथे पाठवलं होतं. JCB पण पाठवणार आहे. आम्ही पाणी रात्रीच काढून दिलेलं आहे. परंतु यापेक्षा आता आम्ही या ठिकाणी पाणी पुन्हा येणारच नाही याकरता परमनंट स्टॉर्म वॉटरची जी सिस्टीम आहे ती कार्यान्वित करून, तो भाग उंच सकल असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला रस्त्यावरच जाळी टाकून ते पाणी कॅच करून घ्यावं लागणार आहे. त्याचे आम्ही प्रोव्हिजन करतोय. पहिल्याच पावसानं नाशिकमधील विकास कामांची खरी परीक्षा घेतली आहे. रस्त्यांवर खोदकामांचं जाळं आणि त्यात पावसाचं पाणी यात अडकले मात्र नाशिककर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा वेग वाढलेला असला तरी पावसानं निर्माण केलेले प्रश्न अजूनही कायम आहेत. आगामी पावसाळ्यात परिस्थिती सुधारली नाही तर नागरिकांचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता आहे. सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक.